सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. 12 नोव्हेंबर 2025 बुधवार रोजी कालभैरव जयंती आलेली आहे. कार्तिक महिन्यातील कालाष्टमी येते. तो दिवस आपण कालभैरव जयंती म्हणून साजरा करत असतो. बरोबर दुपारी 12 वाजता कालभैरव महाराजांचा जन्म झालेला आहे. कालभैरव महाराज हे कडक शिस्तीचे देवता आहे. यांचा अवतार हा शिवशंकरांचाच अवतार आहे. देवादिदेव महादेव यांचाच अवतार कालभैरवांचा आहे. भूत प्रेत पिशाच बाधा शत्रुबाधा या सर्व वाईट शक्तींना सळो की पळो करून सोडणारे हे देव हे कालभैरव देव आहे. काही वेळा मुलं खूप त्रास देतात, इतकं नकोसं करतात. मोठी मुलं असतील किंवा पती असतील किंवा घरातले इतर व्यक्ती असतील, भाऊ असेल, पती असेल किंवा वडील असेल किंवा मुलं असतील, म्हणजे घरातले पुरुष मंडळी जे धूम्रपान करतात, दारू पिऊन अक्षरशः खूप त्रास देतात, शिवीगाळ करतात, आई वडिलांना किंवा इतर मोठ्या व्यक्तींना त्यांचा गैरफायदा घेतात. ऐकता ऐकत नाही, मनाला येईल तसे वागतात. कितीही समजवा, पहिल्यांदा हो म्हणतात, पुन्हा तशीच चूक करतात, जाणून बुजून चुका करतात. मग अशा वेळी आई वडील किंवा घरातले व्यक्ती चिंताग्रस्त होतात. तर अशा मुलांसाठी किंवा इतर व्यक्ती घरात असा विनाकारण त्रास देत असतील आणि तुम्ही कितीही उपाय केलं असतील, तंत्र मंत्र साधना करून दमला असाल, थकला असाल किंवा त्यांना समजावून थकला असाल, तर कालभैरवांची सेवा अवश्य करा. तुमची वाया गेलेली मुलं सुद्धा ठिकाणावर येतील. 100 नाही 1000% सांगते. किंवा घरातली इतर व्यक्ती असतील, पत्नीला त्रास देत असतील पतिदेव दारू पिऊन वगैरे, किंवा काही म्हणजे घरातली इतर व्यक्ती असतील जी खूप दारू पिऊन वगैरे त्रास देतात, शिवीगाळ करतात, नकोसं करतात, दारू किंवा इतर धूम्रपान करून त्रास देत असतील किंवा विनाकारण तुम्हाला कुणी शत्रू त्रास देत असेल, तर घाबरून जाऊ नका. उद्या कालभैरव जयंती आहे. अशी सेवा सांगणार आहे आता की तुमचे वाया गेलेले जे व्यक्ती असतील, मग मुलं असतील, पती असतील किंवा इतर व्यक्ती नक्कीच ठिकाणावर येतील. 100 नाही 1000% कालभैरव महाराज आहे, शिस्तीचे देवता आहे. चांगलं कर्माचं चांगलंच फळ देतात आणि वाईट कर्माचं लगेच वाईट फळ मिळवून देत असतात. तर असे हे शिस्तीचे देवता. उद्या कालभैरव जयंती आलेली आहे. 12 नोव्हेंबर बुधवार रोजी दुपारी 12 वाजता कालभैरव यांचा कालाष्टमीला, कार्तिक कालाष्टमीला कालभैरव महाराजांचा जन्म झालेला आहे. दुपारी 12 वाजता आपल्याला उद्या संध्याकाळी 4 नंतर सेवा करायची आहे महाराजांची. तर उद्या कालभैरव जयंती, सकाळी लवकर उठायचं आहे. घरात शिवपिंडी, सर्वांच्याच घरात शिवपिंडी असतेच. महिलांनो दादांनो, छान असं आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल टाका आणि चिमूटभर थोडंसं खडं मीठ टाकून आंघोळ करायची आहे. शारीरिक मानसिक त्रास निघून जातील आणि तुम्हाला प्रसन्न वाटायला लागेल. सुंदर उपाय आहे. थोडंसं जाडं मीठ, खडं मीठ टाकून आंघोळ करा. गंगाजल असेल गंगाजल टाका. छान अशी आंघोळ झाल्यानंतर देवघरातील देवांची पूजा करायची आहे. दुधाने अभिषेक उद्या महादेवांच्या शिवपिंडीवर जरूर करायचा आहे. प्रत्येकाच्या घरात शिवपिंडी ही असते. तर छान असं आधी पाण्याने, स्वच्छ पाण्याने, नंतर दुधाने, तुम्ही पंचामृताने करत असाल अतिशय उत्तम. नाही पंचामृत करता येत, मग तुम्ही साधं दूध जरी घेतलं ना, गाईचं कच्चं दूध, तर गाईच्या दुधाने अभिषेक करा. पुन्हा स्वच्छ पाण्याने. ते तीर्थ असेल थोडंसं, तुम्ही स्वतः पिलात किंवा मुलांना दिलं तरीही चालेल. घराजवळ महादेवांचं मंदिर असेल तिथं सकाळी जाऊन सुद्धा सेवा करा आणि संध्याकाळी सुद्धा सेवा करायची आहे. उद्या महादेवांची जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा. त्याचबरोबर तुमच्या गावात किंवा घराजवळ कालभैरवनाथांचं मंदिर असेलच, शोधा, मिळून जाईल. नाही मिळालं काही हरकत नाही. कालभैरव महाराज हे शिवशंकरांचेच एक अवतार आहे. आपण महादेवांच्या मंदिरात गेलात ना तरीही चालेल. तुम्ही मंदिरात जाऊन सेवा पूजा करायची आहे. उद्या प्रदोष काळात सर्वांनी नक्की कालभैरव महाराजांच्या मंदिरात जा किंवा आपण महादेवांच्या मंदिरात गेला तरीही चालेल.
तुमच्या घराजवळ जर कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर कालभैरवांना वांग्याची भाजी, बाजरीची भाकरी, कांदा, लिंबूची फोड हा नैवेद्य खूप प्रिय आहे. हा नैवेद्य उद्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही वांग्याची भाजी बनवू शकता, भरीत बनवू शकता, बाजरीची भाकरी, थोडीशी तीळ लावून बाजरीची भाकरी केली तरीही चालेल. नाही तीळ लावून साधी बाजरीची भाकरी करा, वांग्याचं भरीत किंवा भाजी करा, कांदा फोडून घ्या, एखादी लिंबाची फोड. साधा सोपा नैवेद्य आपल्याला उद्या कालभैरव महाराजांना मंदिरात दाखवायचा आहे. मंदिर नसेल घरात जरी महिलांनो नैवेद्य दाखवला आणि तुम्ही सर्वांनी प्रसाद स्वरूप खाल्ला तरीही चालेल. पण उद्या वांग्याची भाजी किंवा भरीत सर्व महिलांनी जरूर बनवायचा आहे. संध्याकाळच्या जेवणात हा मेनू जरूर बनवा आणि आधी देवांना देवघरात नैवेद्य दाखवा. तुमच्या घराजवळ जर कालभैरवनाथांचं मंदिर असेल तिथं जाऊन नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला अन्नदान करायचं असेल ना उद्या तर तुम्ही जिलेबी, लाडू, वांग्याची भाजी, भाकरी असं सुद्धा अन्नदान करू शकता. गोरगरीब असतील किंवा तिथं म्हणजे दर्शनाला येत असतील भक्त, त्यांना जरी अन्नदान केलं ना, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जेवढं अन्नदान करायचं ना, जिलेबी, इमारती, लाडू, बर्फी वगैरे किंवा तुम्ही वांग्याची भाजी, भाकर अशा साध्या सोप्या पद्धतीने अन्नदान जरी केलं ना तरीही चालेल. पण अन्नदान उद्या थोडं का होईना 1 किलो इमारती किंवा जिलेबी घेऊन तिथं नैवेद्य दाखवा. कुणी गरीब व्यक्ती असेल त्याला एखादी 1 किलो वगैरे जिलेबी, इमारती जरूर प्रसाद म्हणून तुम्हाला वाटायची आहे. तिथं नाही वाटता आलं पण किमान नैवेद्य तर आपण दाखवू शकतो. उद्या कालभैरव महाराजांना छान फुलं वगैरे अर्पण करा, नैवेद्य दाखवा. एखादं नारळ तुम्हाला अर्पण करायचं आहे तिथं बरोबर जाताना 1 नारळ, थोडीशी खडी साखर बरोबर जरूर घेऊन जा. बघा वर्षातला सर्वात मोठा दिवस आहे. कालभैरव महाराज आहे, तुम्हाला खाली हात पाठवणार नाही. कितीही शत्रुपीडा असू द्या, तुमच्या पाठीमागे कुठली बाधा असेल, मुलांच्या पाठीमागे काही अडीअडचणी असतील, घरात खूप अडीअडचणी आहे, आरोग्य नीट नाही, कुठली ना कुठली बाधा तुम्हाला त्रास देत आहे किंवा विनाकारण शत्रू खूप छळत आहे, तर गुडघे काय अख्खी एका दिवसात ठिकाणावर येऊन जातील अशी उद्याची सेवा आहे. कालभैरव महाराजांचं मंदिर जर असेल ना तर सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार उद्या दर्शनाला जरूर जा. बरोबर जाताना वांग्याची भाजी, भाकर, नारळ, खडीसाखर या सर्व वस्तू नैवेद्यात घेऊन जा, नैवेद्य दाखवा. तिथं मंदिराबाहेर प्रसाद स्वरूप तो नैवेद्य प्रसाद म्हणून खा. इतरांना वाटता आलं, कोणाला गोरगरिबांना किंवा भक्तांना तुम्हाला दानधर्म करता आला नैवेद्याचा तर जरूर करा. खूप सुंदर दिवस आहे, तुम्ही खाली हात येणार नाही मंदिरातून. उद्या कालभैरव महाराजांचा मान सन्मान सर्वांनी जरूर करा. नैवेद्य घेऊन जा. 1 नारळ आणि खडी साखर जरूर तिथं ठेवायचं आहे, म्हणजे आपण त्यांचा मान सन्मान केलेला आहे. श्रीफळ आणि खडी साखर जसं आपल्या स्वामींना प्रिय आहे तसंच कालभैरवनाथांना सुद्धा 1 नारळ आणि खडी साखर अर्पण करायचं आहे. त्यांचा मान सन्मान करायचा आहे. जो नैवेद्य नेलेला असेल तुम्ही वांग्याची भाजी, भरीत, भाकर वगैरे तो तिथं नैवेद्य दाखवा. तो तिथंच जरी ठेवला तरीही चालेल किंवा तुम्हाला प्रसाद स्वरूप घरी आणायचा असेल तर तुम्ही घरी पण आणू शकता आणि सहकुटुंब सहपरिवार तो नैवेद्य प्रसाद म्हणून सुद्धा खाऊ शकता किंवा तिथं तुम्ही वाटला तो नैवेद्य प्रसाद म्हणून तुमच्यावर आहे. पण 1 नारळ आणि खडी साखर उद्या प्रत्येकाने कालभैरव महाराजांना अर्पण करायचीच आहे. म्हणजे वर्षातला आपला सर्वात मोठा मानपान आपण त्यांचा केलेला आहे. बघा खाली हात येणार नाही तुम्ही. आणि बरोबर जाताना तुम्हाला 1 दिवा बरोबर घेऊन जायचा आहे. महिलांनो दिवा बरोबर नक्की घेऊन जा. मी तर म्हणते कणकेचा दिवा तुम्हाला तयार करता आला तर कणकेचा दिवा बरोबर तयार करून घेऊन जा. 1 चौमुखी दिवा कणकेचा उद्या महाराजांच्या मंदिरात लावायचा आहे. आता नाही वेळ मिळाला, लहान लेकरं आहे तर मग तुम्ही मातीची पंती जरी घेऊन गेला ना, चौमुखी तुम्हाला तेलाचाच दिवा लावायचा आहे. मोहरीचं तेल असेल किंवा तिळाचं तेल असेल किंवा जे तुम्ही देवांसाठी दिव्यांसाठी तेल वापरता ते तेल टाका. 4 दुहेरी वाती टाकायच्या आहे आणि
त्या दिव्यामध्ये तुम्हाला अख्खे 11 उडीद टाकायचे आहे. जास्त टाकायचे असेल 21 उडीद टाकू शकता. किमान 11 काळ्या उडदाचे दाणे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहे. कालभैरव महाराजांची सेवा, नैवेद्य, मानपान करून घ्यायचा आहे. नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला एखाद्या कोपऱ्याला, महाराजांच्या चरणाशी एखाद्या कोपऱ्याला चौमुखी दिवा लावून द्यायचा आहे. कणकेचा लावू शकता किंवा मातीची पंती लावू शकता. दुहेरी वाती घ्यायच्या आहे 4 आणि तो चौमुखी दिवा लावा. त्यात अख्खे काळे उडदाचे दाणे टाकायचे आहे. आता काळे उडीद नाही, काळी तीळ तर असेल तुमच्याकडं, काळी तीळ जरी टाकली ना तुम्ही महिलांनो, पण असा एक दिवा जरूर लावून द्या. चारी दिशांनी तुमच्या लेकरा बाळांचं रक्षण होईल. कधीच कुठला शत्रू तुमच्या लेकरा बाळांच्या किंवा तुमच्या केसाला कधीच धक्का लावणार नाही. दिवा लावताना तुमची इच्छा बोला. तुम्हाला काय समस्या आहे कालभैरव महाराजांच्या चरणी बोला आणि दिवा प्रज्वलित करून यायचा आहे आणि तिथं 2 मिनटं शांत बसा. बघा, महाराज आहे, सर्व काही तुमच्या मनातलं जाणत आहे. तुम्ही दिवा लावून येत आहात ना, तुम्ही खाली हात घरी येणार नाही. एवढं तर मी नक्कीच सांगते. एक दिवा कालभैरव महाराजांच्या मंदिरात जरूर लावा. त्याचबरोबर संध्याकाळी आपल्या घराबाहेर सुद्धा महिलांनो एक चौमुखी दिवा लावायचा आहे. मी तर म्हणते 2 कणकेचे गोळे बनवा आणि एक चौमुखी दिवा मंदिरासाठी बनवा. एक चौमुखी दिवा आपल्या घरासाठी बनवा. तुम्ही मंदिरात जाऊन आल्यावर जरी तुम्ही घराच्या दाराशी दिवा लावला ना, मुख्य दाराबाहेर दिवा लावायचा आहे. उजवी साईड, डावी साईड नका बघू. जिथं जागा मिळेल ना तुम्हाला, एक चौमुखी दिवा आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर लावायचा आहे. काहीतरी आसन द्या, ताटलीत ठेवा, तांदळाची रास करा, एखाद्या पुठ्ठ्यावर ठेवा, पण दिव्याला आसन देऊन ठेवा. मातीची पंती घेतली चौमुखी चालेल. कणकेचा दिवा बनवला तर अतिशय उत्तम. कणिक मळताना काहीही टाकायचं नाही, ना हळद ना मीठ. साधा कणकेचा गोळा बनवायचा आहे. पाणी टाकून गोळा बनवा आणि चौमुखी दिवा तुम्हाला जसा जमेल ना तसा दिवा बनवा. एक मंदिरासाठी बनवा आणि एक घरासाठी बनवा. आधी मंदिरात लावून यायचा आहे आणि मग घराच्या बाहेर लावायचा आहे. मुख्य दाराबाहेर दिवा लावायचा आहे. मुख्य दाराबाहेर दिवा लावताना त्यात सुद्धा तुम्हाला 11 किंवा 21 काळ्या उडदाचे दाणे टाकायचे आहे. नसतील काळे उडीद, काळी तीळ जरी टाकली चिमूटभर तरीही चालेल. दिवा प्रज्वलित करताना कालभैरव महाराजांचं नामस्मरण करायचं आहे आणि मग तो दिवा आपल्या मुख्य दाराशी प्रज्वलित करायचा आहे. मंदिरात सुद्धा दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला इच्छा असतील त्या बोलून घ्या. सर्व अडीअडचणी दूर करा महाराज, अशी प्रार्थना करा. तुम्हाला जी प्रार्थना करायची ती करा आणि एक दिवा मंदिरात लावा आणि एक दिवा तुमच्या मुख्य दाराशी लावायचा आहे. त्याचबरोबर आता कालभैरव महाराजांचं मंदिर नाही, मग काय करायचं? शोधा. असेल गावात एक तरी कालभैरव महाराजांचं मंदिर असतं. आता नाहीच तुमच्या घराजवळ, सरळ महादेवांच्या मंदिरात जायचं आहे. दूध पाण्याने अभिषेक करा, बेल फूल अर्पण करायचं आहे. जो नैवेद्य नेलेला असेल, वांग्याची भाजी भाकर, तिथं महादेवांना जरी दाखवला ना तरीही चालेल. आता नैवेद्य नाही, किमान खडी साखर आणि नारळ प्रत्येकाने महादेवांच्या चरणी अर्पण करायची आहे. आणि चौमुखी दिवा तुम्ही महादेवांच्या समोर जरी लावला ना, कालभैरव महाराजांचं नामस्मरण करा. तुम्हाला ज्या इच्छा आहे, समस्या आहे, बोलून घ्या आणि महादेवांसमोर एक चौमुखी दिवा अर्पण करायचा आहे, लावायचा आहे. आणि त्याचबरोबर मुख्य दाराशी सुद्धा दिवा लावायचा आहे. आणि दिव्यात आठवणीने काळी तीळ किंवा काळ्या उडदाचे दाणे, किमान 11 दाणे तरी दोन्ही दिव्यांमध्ये 11 दाणे टाकायला अजिबात विसरू नका महिलांनो. जन्मांचं दुःख, दारिद्र्य, पीडा, अडीअडचणी सर्व काही संपून जाईल आणि महादेवांची, कालभैरवनाथांची इतकी तुमच्यावर कृपा होईल की कधीच कुठला शत्रू तुमच्या उंबरठ्यावर शिरकाव करू शकणार नाही. असा एक चौमुखी दिवा आईने आपल्या मुलांसाठी जरूर लावा. रक्षण कवच दिवा आहे, जरूर लावायचा आहे. त्याचबरोबर उद्या काळा कुत्रा दिसला तुम्हाला, आता काळ्या रंगाचा कुत्रा नसेल तर जो मिळेल तुम्हाला, कुत्र्याला तुम्हाला तेल लावून चपाती खाऊ घालायची आहे.
किंवा तुम्ही भाकरीचा तुकडा त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आणि ती स्वतःच्या हाताने भाकर किंवा चपाती ताजीच घ्यायची आहे. शिळं अन्न कधीच प्राणी असू दे, मनुष्य असू दे, कुणाला दान धर्म करत असाल तर तुम्ही कधी शिळं अन्न कुणालाच, प्राण्याला वगैरे तर मुळीच खाऊ घालू नका. तर उद्या कुत्र्याला, काळ्या रंगाचा कुत्रा असेल तर अतिशय उत्तम, त्याला तुम्ही चपाती तेल लावून चपाती खाऊ घालायची आहे. चपाती नसेल, भाकरी बनवलेली आहे, भाकरीला थोडंसं तेलाचं बोट लावा आणि खाऊ घालायचं आहे. काळ्या रंगाचा नसेल, जो कुत्रा मिळेल तुम्हाला त्या कुत्र्याला नमस्कार करा आणि तो भाकरीचा किंवा चपातीचा तुकडा स्वतःच्या हाताने खाऊ घालायचा आहे. उद्या सर्वांनी घरी किंवा मंदिरात काल भैरवाष्टक पठण करायचं आहे. स्तोत्र सर्वांकडं पोथी, छोटीशी पोथी असेलच. उद्या 11 वेळा, किमान 11 वेळा काल भैरव अष्टक पठण करायचं आहे. एखादी व्यक्ती खूप त्रासात आहे तुमच्या घरात किंवा तुम्ही स्वतः त्रासात आहात तर काय करायचं आहे, 11 वेळा काल भैरव अष्टक पठण करताना डाव्या हाताच्या नसेवर जसे डॉक्टर आपली पल्स डाव्या हातावर जिथे हात ठेवून आपली पल्स चेक करतात त्याच ठिकाणी उजव्या हाताचे मधले तिन्ही बोटं ठेवून 11 वेळा तुम्हाला काल भैरव अष्टक पठण करायचे आहे. ते तिन्ही बोटं हलवू नका. 11 वेळा सलग तुम्हाला काल भैरव अष्टक पठण करायचं आहे. उद्या घरात किंवा मंदिरात सर्वांनी काल भैरव अष्टक 11 वेळा जरूर पठण करायचं आहे. ज्यांना नाही येत बोलता त्यांनी काल भैरव अष्टक तुम्ही यूट्यूबवर ऐकलात 11 वेळा, किमान 11 वेळा काल भैरव अष्टक स्तोत्र आपल्याला 11 वेळा जरूर पठण करायचं आहे. जर असं मोठ्या स्वरात लावून द्या महिलांनो, दादांनो, भिंतींना वगैरे सुद्धा ऐकू द्या. तुमच्या घरातली जी नकारात्मकता असेल क्षणात नष्ट होईल. मुलाबाळांमध्ये सुद्धा तुम्हाला चांगला अनुभव दिसायला लागेल. मुलं चिडचिडी असतील, ऐकत नाही तुमचं, त्यांच्यात सुद्धा फरक जाणवायला लागेल. आणि तुम्ही स्वतः जर पठण केलं, एक अगरबत्ती लावून द्यायची आहे, ताटली ठेवा, त्याच्या खाली अगरबत्तीची रक्षा ताटलीत पडली पाहिजे आणि आपण काल भैरव अष्टक पठण करायचं आहे 11 वेळा. आणि नंतर ती रक्षा सर्व मुलांना, तुमच्या मुलांना, तुम्ही स्वतः लावा, पती पत्नी घरातल्या प्रत्येक व्यक्तीला काल भैरव महाराजांचं नामस्मरण करा आणि ती रक्षा, अभिमंत्रित रक्षा काल भैरव अष्टक पठण केल्यानंतर जी रक्षा अगरबत्तीची उरलेली राहील ताटलीत, ती रक्षा सर्वांनी लावायची आहे. महिलांनो, खूप सुंदर अनुभव येतात. त्याचबरोबर 1.25 महिना सलग 11 वेळा रोज संध्याकाळी तुम्ही काल भैरव अष्टक पठण करून तर बघा. ही सेवा कधीच खाली जात नाही. कुणी कितीही वाकडं असू द्या, सरळ होऊनच जातात अशी ही सेवा आहे. कुणी कितीही त्रास देऊ द्या किंवा धूम्रपान करत असेल, वाईट वागत असेल तुमच्याबरोबर किंवा घरात नुसती भांडण, तंटा, कटकटी, लक्ष्मी टिकत नसेल घरात, या सर्व समस्यांवर एकच महाराजांची सेवा जरूर करा. काल भैरव अष्टकाची सेवा जी व्यक्ती करते ना तिला आयुष्यात सर्व सुखांची प्राप्ती होते. कधीच कुठली नजर, बाधा, रोग, राई, शत्रू कुणीच काही त्रास देऊ शकत नाही अशी ही सेवा आहे. काल भैरव अष्टक 1.25 महिना रोज न चुकता रोज पठण करायचं आहे. आता रोज 11 वेळा काल भैरव अष्टक नाही पठण करता आलं, किमान 1.25 महिना 1 वेळा जरी पठण केलं ना, संध्याकाळी हातपाय धुवून घ्यायचं, दिवे लागणीला दिवा अगरबत्ती करून घ्यायची, आसन घेऊन बसायचं, एक अगरबत्ती लावून द्यायची आणि रोज न चुकता किमान 1 वेळा जरी तुम्ही काल भैरव अष्टक स्तोत्र पठण केलं ना तरीही चालेल. 11 वेळा झालं तर 11 वेळा करा, नाही जमलं किमान 1 वेळा करा. पण उद्या काल भैरव जयंतीला 11 वेळा काल भैरव अष्टक सर्वांनी जरूर पठण करा. जी व्यक्ती 1.25 महिना काल भैरव अष्टक पठण करते, कसाही शत्रू असेल, बाधा, नकारात्मकता दूर होते म्हणजे होते. विनाशकाली बुद्धीचा नाश होतो. तुम्ही ही सेवा जरूर करून बघा. जी व्यक्ती बाधित आहे किंवा खूप त्रास आहे तिला,
किंवा आरोग्य नीट नाही त्या व्यक्तीला कालभैरव अष्टक पठण करून झाल्यानंतर जी रक्षा ताटलीत पडलेली असेल अगरबत्तीची, अगदी थोडीशी बारीक थोडीशी चिमूटभर रक्षा पाण्यात मिसळून जरी प्यायला दिलं ना किंवा कपाळी जरी लावून दिलं ना, खूप अनुभव चांगला येईल, बाधा दूर होईल, आरोग्य नीट होईल, ती व्यक्ती आरोग्यदायी कायम राहील आणि तिची बुद्धी सुद्धा तीक्ष्ण होईल. मुलांना त्रास असेल, तुम्हाला त्रास असेल तर ही सेवा उद्यापासून 1.25 महिना जरूर करायची आहे. महिलांनो, उद्या कालभैरव जयंती. घराची इडा पिडा दुःख दारिद्र्य निघून जाण्यासाठी आपल्याला एक वस्तू आपल्या घराबाहेर फेकायची आहे. काय करायचं आहे? थोडेसे उडदाचे काळ्या उडदाचे दाणे हातात घ्यायचे आहे. काळे उडीद नाही, चिमूटभर काळी तीळ तर असेल तुमच्याकडं, काळी तीळ घ्या. काळी तीळ नाही, काळी मोहरी तर असेल, आपण जेवणात वगैरे वापरतो ती काळी मोहरी घ्या हातात. काळ्या उडदाचे दाणे असतील तर उडदाचे दाणेच घ्या. थोडेसे उडदाचे दाणे उजव्या हातात घ्यायचे आहे किंवा काळी तीळ उजव्या हातात घ्या किंवा काळी मोहरी उजव्या हातात घ्या. मागची जी भिंत असेल तुमची, जो मागचा रूम असेल तुमचा, त्या रूमपासून तुम्ही ती मोहरी किंवा काळ्या उडदाचे दाणे संपूर्ण घरभर फिरवत फिरवत घराबाहेर जायचं आहे तुम्हाला. आणि तुमच्या घराबाहेर एखाद्या कोपऱ्याला ते उडदाचे दाणे किंवा मोहरी किंवा काळी तीळ तुम्हाला फेकून यायची आहे बाहेर. पण ही सर्व सेवा करताना, हा उपाय करताना तुम्हाला जी इडापिडा असेल, जे दुःख दारिद्र्य असेल, मुलांच्या अडचणी असेल, ते तुम्हाला घरातून ती वस्तू हातात घेऊन फिरताना बोलायचं आहे की माझी ही पीडा दूर होऊ दे, माझं दुःख दारिद्र्य दूर होऊ दे. आज कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी मुख्य दारात महिलांनो आपल्याला एक वस्तू जाळायची आहे. छान अशी तुम्हाला आरती वगैरे करायची असेल देवांची, तुम्ही नित्य नियमाने रोज आरती वगैरे करत असाल, कापूर आरती वगैरे करून घ्यायची आहे. तुम्ही देवांच्या दर्शनाला आपण जाऊन यायचं आहे. कालभैरव महाराजांचं दर्शन, नैवेद्य, पाणी सर्व काही करून घ्यायचं आहे. मुख्य दाराशी मी तुम्हाला चौमुखी दिवा लावायला सांगितलेलं आहे. सर्व सेवा करून झाल्यानंतर अगदी थोडं रात्र झाली, काही हरकत नाही, मुख्य दारावर आपल्याला उंबरठ्यावर एक वस्तू जाळायची आहे. मोठं कापराचं भांडं, ज्यात तुम्ही नित्य नियमाने कापूर जाळता ते भांडं घ्यायचं आहे आणि त्यावर तुम्हाला थोडेसे अख्खे तांदूळ टाकायचे आहे. त्यावर तुम्हाला कापूर जाळायचा आहे आणि तुम्हाला थोडीशी त्यात 5 चिमूट भरून काळी तीळ टाकायची आहे. तुमच्याकडं होम सामग्री असेल उरलेली वगैरे, ती सुद्धा तुम्ही 4-5 चिमूट टाकली किंवा एखादा तेजपत्ता असेल तो तेजपत्ता जाळला तुम्ही. 2-3 लवंग त्यात जाळायचे आहे. या काळ्या वस्तू जाळल्याने आपल्या घराची जी इडापिडा असते ना, लगेच क्षणात नष्ट होते. आता या वस्तू जाळताना अशा जाळू नका. आपण उजव्या हाताने या वस्तू त्या कापूर सोबत जाळायला टाकायच्या आहे. महिलांनी ही सेवा करा किंवा माझ्या दादांनी केली, महिलांनी केली तर अतिशय उत्तम. मुख्य दाराबाहेर तुम्ही उभा राहिलात महिलांनो किंवा बसून घेतलं आपल्या दाराशी तरीही चालेल. मुख्य उंबरठ्यावर कापराचं भांडं ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला चिमूटभर काळी तीळ टाकायची आहे. काळी तीळ टाकताना तुमच्या ज्या अडीअडचणी असतील, तुम्हाला ज्या समस्या असतील, मुलांना समस्या असतील, त्या समस्या बोलून घ्यायचं आहे आणि कालभैरव महाराजांचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. नाही काही बोलता आलं तुम्हाला तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मंत्र जपा आणि त्या वस्तू कापरासोबत जाळायच्या आहे. प्रथम तुम्हाला काळी तीळ कापूरसोबत जाळायची आहे. 1 तेजपत्ता कापरासोबत जाळा, 2 किंवा 5 लवंग कापरासोबत जाळा आणि तुमच्याकडं होम सामग्री पडलेली असेल शिल्लक तर ती थोडीशी त्या कापरासोबत जाळायची आहे. राहू द्या 2-3 कापराच्या वड्या जास्तीच्या टाका आणि तो कर्पूर होम आपल्या दारात नक्की आज अशा पद्धतीने करा. जर असं जास्त कापूर जाळावा लागला चालेल, 1-2-3 मिनटं तरी या वस्तू नीट जळू द्या. जसा जसा तो धूर तुमच्या घरात पसरेल ना, नकारात्मकता असेल, मुलांच्या अडचणी असेल, क्षणात नष्ट होईल
आणि कालभैरव महाराजांची तुमच्या घरादारावर लेकराबाळांवर कृपा होईल. शत्रू असतील सळो की पळो होईल. खरंच अशी ही छान सेवा आहे. या वस्तू कापरासोबत जरूर जाळायच्या आहे. अशा पद्धतीने कर्पूर होम आपल्या दारात आज अवश्य करा महिलांनो. सोन्यासारखे अनुभव येतील. आज बुधवार आहे. बऱ्याच ठिकाणी घरांमध्ये मांसाहार होतो. चुकून सुद्धा मांसाहार मद्यपान होणार नाही याची सर्वांनी नक्की काळजी घ्या. कालभैरव महाराज आहे. चांगल्या कर्माचं चांगलंच फळ देतात, वाईट कर्माचं वाईटच फळ देतात. तर आज कुणाचं मन दुखणार नाही, कुणाला त्रास होणार नाही, कधीच आपल्यामुळे कुणाला त्रास होणार नाही याची सर्वांनी नक्की काळजी घ्या. मद्यपान मांसाहार आज चुकून सुद्धा व्हायला नको. महिलांनो दादांनो या गोष्टींची नक्की काळजी घ्या. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा, शेअर करा, चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.